अमरावतीला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला। 1.23 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याची माहिती। नुकसान भरपाईची शेतकरी मागणी करतात। 1,68,533 शेतकरी अतिवृष्टीमुळे बाधित झाल्याची माहिती। या संदर्भात सोयाबीनच्या शेतातून आढावा घेत शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे। आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी पाहूया। विदर्भातील सोयाबीन उत्पादक शेतकरी जो आहे मोठा संकटात सापडलेला, कारण का जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी पूर्णपणे हतबल झालेला आहे। मी अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील एका सोयाबीनच्या शेतामध्ये, आपण या शेताची परिस्थिती जर बघितली तर अतिशय बिकट अवस्था आहे। सोयाबीन पूर्णपणे पिवळं पडलेलं आहे आणि काळा सुद्धा पडलेला आहे। दादा, एकूणच काय नुकसान झालं, काय सांगणार? नुकसान आपण पाहतच आहे। या वर्षी मोठ्या प्रमाणात पावसाळा झाला आणि खूप मोठा पावसाळा झाल्यामुळे त्यामुळे अक्षरशः इथं सोयाबीन पहा एक शेंग सुद्धा लागली नाही। 1.5 महिन्यापासून 2 महिन्यापासून पुरं झाड सुकून गेलेलं आहे। शासनाला आमची एकच विनंती आहे की कृपा करून तुम्ही या, आमच्या बांधावर या, प्रत्यक्षात या आणि पाहणी करा आणि आमचं जे 100% नुकसान झालेलं आहे या नुकसान भरपाई आम्हाला देण्यात यावी। सर्व जे काही पैसा आदला आहे तो या शेतात आम्ही यावेळेस ओतलेला आहे आणि तो निघण्याची हे नाही आहे। जे आता आपण क्रॉप लोन घेतलेला आहे ते क्रॉप लोन भराची आमची आता काही सोय राहिली नाही आहे। येणारी दिवाळी, दसरा या सणासाठी जवळून काय खर्च करावा, दिवाळी कशी साजरी करायचा हा विचार समोर येते। त्याच्यानंतर मुलं शिक्षणाचे आहे, त्यांचं शिक्षण पुढचं कसं होईल याची आता डोक्यात विचार येते। प्रशासनाला व शासनाला वारंवार निवेदन देऊन सुद्धा जर ते कुंभकर्णी झोपेत जर आहे आणि आमच्या शेतकऱ्याची एक कागदोकागदी ऑफिसमध्ये बसून माझ्याकडे ती यादी आहे, त्यामध्ये त्यांनी पंचनामा जो दाखवलेला आहे। ऍक्च्युअली जर तुम्ही जर बघितलं तर आमच्या शेतामध्ये 100% नुकसान आहे, परंतु त्यांनी कोणाला 1%, कोणाला 2% असं नुकसान दाखवून आमची अक्षरशः संपूर्ण शेतकऱ्याची, शेंदोळा बुजुर्ग आणि सुजातपूर मौजामधल्या शेतकऱ्याची थट्टा उडवलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।